गुड आफ्टरनून. फ्रेश झालाय ना? चहा घेतला? पाणी तरी पिला ना? काळजी करू नका, दुपारची वेळ आहे आणि मला वक्ता म्हणून ह्या गोष्टीचं भान आहे. सकाळपासून 2 तास आपण इथे बसलेले आहात, बरोबर? वक्ता म्हणून बोलणं खूप छान असतं पण श्रोता बनणं खूप अवघड असतं आणि तेच स्किल आज आपण शिकणार आहोत. त्यामुळे तुमच्या सहनशीलतेचा नक्कीच मी अंत पाहणार नाहीये. कारण संवादामध्ये जेव्हा संवेदनाने ओथंबलेले असतात, शब्द जेव्हा संवेदनाने ओथंबलेले असतात तेव्हा त्याची साधना बनते. लक्षात घ्या, शब्द जेव्हा संवेदनाने ओथंबलेले असतात तेव्हा त्याची साधना बनते. आणि ही साधना जेव्हा न्यायाशी जोडली जाते, ही साधना जेव्हा न्यायाशी जोडली जाते तेव्हा माणुसकीचे दर्शन होते, तेव्हा माणुसकीचे दर्शन होते. नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय आपले सर्वांचे लाडके आहेत कांबळे साहेब, कारण सगळ्या सोशल कार्याला फार उत्स्फूर्तपणे सपोर्ट देतात. म्हणजे इतके वर्ष मी सामाजिक कामामध्ये आहे, पण विधी सेवा प्राधिकरणचे सचिव या नात्याने साहेब जेव्हा या पदावर रुजू झाले तेव्हापासून आमचे इतके कार्यक्रम साहेबांनी आयोजित केले की अगदी 22 मेला सुद्धा माझं व्याख्यान साहेबांनी कारागृहामध्ये आयोजित केलेलं होतं. आणि प्रत्येक सोशल ऍक्टिव्हिटीला सपोर्टिव्ह असणारे साहेब आहेत. त्यामुळे साहेबांच्या ह्या सगळ्या अशा उत्स्फूर्त सपोर्टिव्हसाठी आपण त्यांच्या ह्या कार्यासाठी एकदा टाळ्या वाजवून इथं उपस्थित असलेले व्यासपीठावरील इथं आलेल्या ह्या मॅडम, माझ्यानंतर त्यांचं व्याख्यान आहे. कोर्टाचे माझे सगळे आमचे बंधू आहेत, त्यांना स्टाफ म्हणणार नाही मी, हे सगळे आपले लाडके दादा आहेत. आणि तुम्ही उपस्थित असलेले पॅरा लिगल सर्व व्हॉलेंटियर्स, माझे बंधू भगिनीनो, आणि खास मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की शब्द म्हणजे किती मोठी श्रीमंती असते. ह्या शब्द श्रीमंतीच्या जोरावर आज माझ्या वडिलांचे मित्र होते कृष्णा कारखान्याचे, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे ब्रह्मानंद पाटील दादा आणि विश्वास पाटील आज खास माझं व्याख्यान ऐकायसाठी इथे आलेले आहेत. तर त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. म्हणजे लक्षात घ्या की शब्दांची ताकद किती मोठी असते. आज धावपळीच्या जगात, या कॉम्प्युटरच्या युगात कुणालाच वेळ नसतो कुणासाठी ऐकायचा आणि काढायचा, पण कृष्णा सहकारी साखर कारखान्यातून ही लोक तांब्यातून इथं आलेली आहेत. तर नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील, एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI तज्ञ, वेट डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली. जात्यावरच्या ओव्या उखाणे पाळण्याची लेखिका, बालन्याय मंडळ सदस्य, न्यायाधीश, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची पश्चिम महाराष्ट्राची अध्यक्षा, हजारो आतापर्यंत विविध विषयावर व्याख्याने दिलेली एक प्रभावी वक्ता आणि राज्यपालांच्या हस्ते मेडिकल एक्सलन्स अवॉर्डनी सन्मानित पण झालेली आहे. जागतिक सौंदर्य स्पर्धा विजेती, 10 ते 12 शासकीय समितीची सदस्य, आणि आज तुमच्या पुढं तुमच्याशी कम्युनिकेट करणार आहे ते माझ्या शब्दांच्या जोरावर, माझ्या शब्दसंपत्तीच्या जोरावर. कारण लक्षात घ्या की याचा टॉपिकच आहे कम्युनिकेशन स्किल अँड रायटिंग पार्टी मेसेजेस. म्हणजेच काय, संवाद कौशल्य आणि लेखन कौशल्य. तुमच्याकडे किती श्रीमंती कशाची आहे कुणी पाहत नाही. लक्षात घ्या, तुम्ही बंगल्यात राहताय, झोपडीत राहताय, साध्या घरात राहताय, कौलारू घरात राहताय, तर ह्याच्याकडे कुणाचंही लक्ष नसतं. तुम्ही शब्दानं आणि नॉलेजनं, ज्ञानानं किती समृद्ध आहात याला महत्व आहे. आणि त्यासाठी स्किल जे आहे ते कम्युनिकेशन स्किल, हे कम्युनिकेशन स्किल खूप महत्वाचं आहे. मग कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय हो, असा जर प्रश्न केला कोणी, आपण ताई सांगू शकताय आपण आज आपण एकमेकांना कम्युनिकेट करायचं आहे. फक्त माझी पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना नम्र रिक्वेस्ट आहे, मला मरगळलेले चेहरे आवडत नाहीत, मला हसलेले चेहरे आवडतात, मी हसत असते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी फ्रेश राहायचं, टेन्शन कुठलंच घ्यायचं नाही. मी आज तुमच्या पुढे फक्त तुमची एक मैत्रीण म्हणून बोलणार आहे, दादांची ताई, तुमची ताई, एक फ्रेंड म्हणून. तेव्हा अगदी बिनधास्त राहायचं. मी जरी प्रश्न विचारले तर टेन्शन घेऊ नका, मान खाली घालू नका, अजिबात नाही. आता राहिलं अज्ञानात कधीही आपण अज्ञान लपवायचं नसतं, पण घाबरू पण नका, मी काही प्रश्न विचारणार नाही. पण तरी सुद्धा मला वाटतं की आजचा टॉपिकच असा आहे की तुम्हाला माझ्याशी कम्युनिकेट करायचं आहे, तुम्हाला भविष्यामध्ये समाजाशी कम्युनिकेट करायचं आहे. तर कम्युनिकेशन म्हणजे काय? इंटरॅक्टिंग बिटवीन द टू पीपल्स. ओके, इंटरॅक्टिंग बिटवीन टू पीपल्स. तुम्ही सांगत आहे ओके, एकमेकांशी संवाद. म्हणजे लक्षात घ्या, एकमेकांशी संवाद साधणं म्हणजे कम्युनिकेशन. अगदी बरोबर आहे. फक्त दोघांशीच नाही तर हे ग्रुपमध्ये सुद्धा संभाषण होतं, त्याला कम्युनिकेशन म्हणायचं. आणि ते स्किलफुल असायला पाहिजे. नुसतं बोलणं म्हणजे कम्युनिकेशन नव्हे, तर त्या कम्युनिकेशनचे काही रूल्स असतात, काही टप्पे असतात. जसे कायद्याचे नियम असतात तशा पद्धतीनं कम्युनिकेशनचे काही स्किल्स असतात आणि त्या स्किल्सचे पण काही रूल्स असतात. ते अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपण बघणार आहोत.
तर पहिला रूल काय आहे? लिसनिंग इज हिअरिंग. तुम्ही नुसतं टायटल लिहून घ्या आणि ऐका, लिहायचं असेल तरी लिहा. लिसनिंग इज हिअरिंग हा महत्वाचा रूल आहे. म्हणजे काय लागतं बघा, तुमच्याकडे तुम्ही पॅरालिगल वर्कर्स म्हणून काम करणार आहात, करत आहेत, काही ॲडव्होकेट्स आहेत इथे. एखादा तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी समाजाचा समाजसेवक येतो, एखादा केस असलेला आरोपी येतो, एखादा गुन्हेगार येतो, तेव्हा त्याला काय अपेक्षा असते? तुम्ही ऐकून घ्यावं त्याचं, बरोबर? आणि ते जर तुम्ही ऐकून घेतलं तर निम्मं त्याचं टेन्शन कमी झालेलं असतं. म्हणजेच काय? लिसनिंग इज हिअरिंग. तेच जर तुम्ही पॅरालिगल वर्कर म्हणून एखादा जर तुमच्याकडे आला आणि तुम्ही जर त्याच्यावर ओरडलात, खेकसलात, तर त्याला आवडते का? आधीच घाबरलेले असतात, तुम्हाला माहिती नसेल, पण कोर्टाची पायरी चढायची, पोलीस स्टेशनची पायरी चढायची आणि दवाखान्याची पायरी चढायची म्हटल्यावर गोळा उठतो समाजाच्या पोटामध्ये. एवढी घाबरगुंडी झालेली असते सगळ्यांची. जास्त करून कोर्टाला तर सगळेच घाबरतात. त्यामुळं तुमचं कम्युनिकेशन स्किल पहिलं काय आहे? लिसनिंग इज हिअरिंग. म्हणजे तुम्ही अतिशय छानपणे श्रोता बनवून त्या आलेल्या व्यक्तीचं ऐकणं महत्वाचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं कम्युनिकेशन स्किल मधला महत्वाचा मुद्दा आहे. आता मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही छान ऐकत आहात ना? म्हणजे नुसतं बोलणं पण महत्वाचं नाही बरं का. आपण काय बोलतो, कधी बोलतो, कशासाठी बोलतो, हेही महत्वाचं आहे. आणि आपलं बोललेलं पुढच्याच्या मनापर्यंत किती पोचतं हेही महत्वाचं आहे. वी नो वी कांट टच दी वर्ड्स. आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही. वी नो वी कांट टच दी वर्ड्स, बट आय एम क्वाईट कॉन्फिडंट माय वर्ड्स विल टच युअर हार्ट्स अँड माइंड. माय वर्ड्स विल टच युअर हार्ट्स अँड माइंड. तर मला हेच सांगायचं. आणि वक्त्याला कशाची अपेक्षा असते सांगा? फुलांची, फुलांची अपेक्षा नसते, हार फुलांची अपेक्षा नसते, पण टाळ्यांची अपेक्षा असते. आणि त्यामुळं तुम्ही माझ्याबरोबर खरोखरच कम्युनिकेट झालेला असाल आणि असणार ही मला खात्री आहे. पण माझ्या शब्दांची तेवढी ताकद आहे. तर मला इतकंच सांगायचं की पहिला रूल आहे लिसनिंग इज हिअरिंग. म्हणजे त्याला निम्मा न्याय तिथंच मिळून जातो, त्या माणसाला त्याला आधार मिळतो. दुसरा पॉईंट काय आहे बघा, अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, क्लॅरिटी अँड सिम्प्लिसिटी. क्लॅरिटी आणि सिम्प्लिसिटी म्हणजे काय? आपल्या कायद्याची भाषा अतिशय क्लिष्ट असते, अतिशय किचकट असते. आणि येणारा जो समाजातला तो जो काही न्याय मागण्यासाठी आलेला व्यक्ती असतो त्याला ते कळत नसतं काय आहे वगैरे. तर त्यावेळी तुमची क्लॅरिटी आणि सिम्प्लिसिटी असली पाहिजे. म्हणजे जे काही तुमच्यासमोर केस त्यांनी सांगणार आहे ती साध्या आणि सोप्या शब्दामध्ये तुम्ही त्यांना समजावून सांगायला पाहिजे की दादा ताई हे खूप सोपं आहे, काळजी करू नका, आपण ही केस जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मी समजावून सांगते. म्हणजे अतिशय क्लिअर शब्दामध्ये, सिंपल शब्दामध्ये तुम्ही त्यांना एक्सप्लेन केलं पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एम्पथी. एम्पथीचं मिनिंग माहिती आहे ना तुम्हाला? तो येणारा व्यक्ती थरथर कापत असतो, त्याच्या मनामध्ये भीती असते, तर त्याला आधाराची गरज असते. तुम्ही तुमच्या एम्पथीनं त्याच्याकडून सगळं ते काढून घ्यायला पाहिजे. एखादा त्याच्या अंगावर जरी नुसता हात ठेवला, जर आजी असतील, मोठे आजोबा असतील किंवा एखादी ताई असेल, नुसता हात जरी झाला तरी तुम्ही तुमची एम्पथी दाखवून त्याच्याकडून त्याची सगळी जी काही कहाणी आहे ते काढून घेण्यासाठी, तसा संवाद करण्यासाठी तुम्ही यशस्वी होणं गरजेचं आहे. चौथा महत्वाचा रूल म्हणजे पॉझिटिव्ह फ्रेमिंग. हा लिहून घ्या मुद्दा. पॉझिटिव्ह फ्रेमिंग म्हणजे काय? तर जे काही तिथं आपल्या समोर सिनेरिओ असणार आहे, भले तो खून असेल, मारामारी असेल, दरोडा असेल, चोरी असेल, बलात्कार असेल, अन्य XYZ तो सिनेरिओ असेल, तरी सुद्धा त्यामध्ये तुम्ही इतके यशस्वी असायला पाहिजे, तुमचं संवाद कौशल्य इतकं महत्वाचं असायला पाहिजे की तुम्ही त्या पुढच्या व्यक्तीमध्ये पॉझिटिव्ह फ्रेमिंग करायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह त्याच्यासमोर सांगायला पाहिजे. म्हणजे कसं, समजा आधी एखादा तो म्हटला माझ्या हातून हा गुन्हा झालेला आहे, तरी सुद्धा त्याला तुम्ही समजावलं पाहिजे, तुम्ही चिंता करू नका, आपण याच्यातून पण मार्ग काढू. म्हणजे त्याच्या मनामध्ये किती आशा निर्माण झाली बघा. म्हणजे हे फ्रेमिंग स्ट्रक्चर तुम्ही शब्दांचं करायला पाहिजे त्याच्या मनामध्ये. आणि त्यासाठी तुमचं कम्युनिकेशन संवाद स्किल महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचा पाचवा मुद्दा म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आलं लक्षात? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे कधी कधी शब्दांनीच कम्युनिकेशन करता येतं असं नाही. लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण काही लोक अबोल असतात, काही वकील लोक अबोल असतात, काही न्यायाधीश अबोल असतात, काही डॉक्टर अबोल असतात, काही सामाजिक कार्य करणारे तुमच्यासाठी व्हॉलेंटियर्स अबोल असतात आणि समोरचा येणार खूप बोलका असतो. तो येणार क्लायंट तुमचा खूप बडबड करत असतो, पण तुम्ही मौनच असतं तुमचं. त्याचा गैरसमज होतो की मी
इतक्या वेळ बोलतोय, मी इतक्या वेळ बोलते, तरी सुद्धा ही व्यक्ती मला काहीच रिस्पॉन्स देत नाही. अशा वेळी तुमच्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमधून, तुमच्या बॉडी लँग्वेजमधून त्याला कळलं पाहिजे की त्यांनी जरी बोलत असले, तुम्ही जरी अबोल असला तरी तुम्ही त्यांचं सगळं ऐकता आहात. आणि मग हे कसं कळायला पाहिजे, तर तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आश्वासक असले पाहिजे, तुमच्या नजरेची भाषा ही आश्वासक असली पाहिजे. म्हणजे शब्दांनीच फक्त संवाद साधता येत नाही, तर एक्सप्रेशनमधून, मौनामधून पण तुम्ही संवाद साधू शकता. आणि म्हणून संवाद हा कसा असतो, त्यासाठी इकडं लेखन कौशल्य आणि संवाद कौशल्य हे दोन्ही मिक्स आहे. कधी कधी एक शब्द, एक वाक्य सुद्धा तुम्ही लिहिता, ॲट अ टाइम तुम्ही बोलत नाही, पण एकच ओळ तुम्ही लिहून देता. काही काळजी करू नका, ते वाचून त्या माणसाच्या मनामध्ये किती होप्स जागृत होतात, म्हणजे हे लेखन कौशल्य आहे. म्हणजे एकाच वेळी तुम्ही संवाद कौशल्य, एकाच वेळी तुम्ही लेखन कौशल्य करू शकता. आता ह्याचे काही टेक्निक्स आहेत बरं का, अतिशय महत्त्वाचे टेक्निक्स आहेत. आणि नुसतं पॅरालिगल वर्कर्स म्हणून नव्हे, तर आयुष्यभर तुम्ही जिथं जिथं जाल, ज्या ज्या व्यवसायामध्ये तुम्ही उतराल, मल्टिपल काही टास्किंग्स तुम्ही कराल, तेव्हा हे टेक्निक्स तुम्हाला खूप महत्त्वाचे येणार आहेत उपयोगाला. तर सगळ्यात पहिलं टेक्निक काय आहे, लेटेस्ट न्यूज टेक्निक. लक्षात घ्या, कम्युनिकेशन स्किलचं टेक्निक काय आहे, लेटेस्ट न्यूज टेक्निक. आता ह्याचा अर्थ काय, मला फक्त नम्रपणे सगळ्यांनी हात वरती करून सांगायचं, उठल्या उठल्या कुणाला पेपर वाचायची सवय आहे सांगा, हात वरती करा. बघा, आय एम व्हेरी सॉरी, थोडंसं वाईट वाटतंय, राग मानू नका, पण प्लीज पॅरालिगल वर्कर्स म्हणून काम करत असताना तुमचं नॉलेज अपडेट असणं गरजेचं आहे. 3 ते 4च हात वरती दिसले. आणि म्हणून मला सुरुवातीला सांगितलं ना मी, की तुमच्याकडे संपत्ती किती, तुम्ही श्रीमंत किती, कोणी पाहत नाही, तुमच्याकडे शब्द संपत्ती किती, ह्याला महत्व आहे. आज मी तुमच्या पुढे उभी आहे, माझ्या शब्द संपत्तीच्या जोरावरच उभी आहे. तर मला हे सांगायचं आहे की आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, कम्युनिकेशन स्किल आत्मसात करायचे असतील, संवाद कौशल्य आत्मसात करायचं असेल, तर तुमच्याकडे शब्दसंचय असणं महत्त्वाचं आहे. आणि लेटेस्ट जागतिक घडामोडींना तुम्ही अपडेट असणं गरजेचं आहे. उठल्या आम्ही आता गेली 30 वर्ष माझं लग्नाला झाले 1996ला, उठल्या आम्ही, आणि माझे मिस्टर डॉक्टर शैनिक पाटील, ही इज ऑल्सो रेडिओलॉजिस्ट, म्हणजे तेही एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRIचे तज्ज्ञ आहेत. आम्ही उठलं की पहिला चहा घेतो, आणि बाकी कितीही बिझी शेड्यूल असू दे, काहीही असू दे, इकडचं जग तिकडं होते, 6:15 ते 6:30, 6:15 पर्यंत आम्ही 20 मिनिट पेपर वाचतो. भले डिटेल नाही वाचायला मिळालं तरी हेडलाईन्स वाचणं महत्त्वाचे आहे. म्हणजेच काय, लेटेस्ट न्यूज टेक्निक. आजचे पेपर तुम्ही बघितले का, आज पुढारी होता, तरुण भारतला होता. आज जमीन घोटाळा कुणाचा चालू आहे माहिती आहे ना, खूप मोठा जमीन घोटाळा, राजकीय व्यक्तींचे कुणी आहेत सगळे. आपल्याला काय पॉलिटिक्समध्ये नाही जायचं, पण जे जागतिक घडामोडी चालू आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. कुणाची पार्टी हारते, कुणाची पार्टी जिंकते, याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, पण समाजाचा एक आपण घटक आहोत, आपण मतदान करतो, म्हणून आपल्याला सगळं माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही कुणाला तरी वोट केलेलंच असतं ना, त्यामुळे कुठल्या पार्टीकडून काय चाललंय हे माहिती असणं, हे अपडेट असणं गरजेचं आहे. स्टॉक मार्केटिंग काय आहे हेही माहिती असणं गरजेचं आहे, कारण एखाद्याचा तो व्यवसाय असतो शेअर मार्केटिंगचा, ट्रेडिंगचा. लेटेस्ट न्यूज आहे. आणखी काही, ChatGPT, ग्रोक, तुम्ही सगळे अद्यावत आहात ना. ग्रोक माहितीये तुम्हाला, ChatGPT माहितीये, AI माहितीये. तर आता AIचं व्हर्जन ChatGPT आणि ChatGPTचं ऍडव्हान्स व्हर्जन ग्रोक सगळं इंग्लिश मराठी ट्रान्सलेशन करून देतो, सगळं रेडीमेड देतो तुम्हाला. ग्रोक अगदी इमेजेस सुद्धा तुम्हाला तुम्ही इमेज पाठवलं तर त्या इमेजचं स्पीच पण करून देतो. म्हणजे इतकं लेटेस्ट आज टेक्नॉलॉजी झालेली आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं की बाबा आपल्या आजूबाजूला काय घडलेलं आहे. अनेक वेळा स्त्री भ्रूण हत्या होते, अनेक वेळा मर्डर होतो, अनेक ठिकाणी चोऱ्या होतात, अनेक ठिकाणी दरोडा होतो, अनेक ठिकाणी ऍक्सिडेंट होतो, घोटाळे होतात. तर हे सगळ्या जेवढ्या लेटेस्ट न्यूज असतात ते सगळे हेडलाईन्स तरी वाचण्याची सवय लावून घ्या, असं मला नम्रपणे तुम्हाला सांगणं आहे. म्हणजेच काय की संवाद कौशल्य वाढवायचं असेल तर लेटेस्ट न्यूज टेक्निक महत्वाचं आहे. आता त्याचा उपयोग कसा करायचा सांगते तुम्हाला. आज आता असं समजा की तुम्हाला संध्याकाळी मी पार्टीला बोलवलंय, आज माझ्याकडे संध्याकाळी डिनर पार्टी आहे, तुम्ही माझ्या ओळखीचे नाही, पण साहेब म्हणले सगळ्या पॅरालिगल वर्कर्सना बोलवा. आता तुम्हाला प्रश्न पडतो ना, पार्टीत जायचं आणि बोलायचं काय, साहेब समोर आले, मॅडम समोर आल्या, बोलायचं काय. मग हेच जर संध्याकाळी तुम्ही पार्टीत आला, जर तुम्ही सकाळी पेपर वाचलेले असतील तर निदान एखादा मुद्दा तरी तुमच्या लक्षात राहील. काही नसलं तरी तुमचं नॉलेज तेवढं तरी तुम्ही एक विषयाला तरी हात घालू शकता ना. मॅडम आज मी हा वाचला विषय, आज मी हे बघितलं, आज मला ह्याचे रेट्स कळले, आज मी ही न्यूज वाचली. आता सगळ्यात महत्त्वाचं, आज तुम्ही न्यूज वाचायला हवी होती. आपला DNA माहिती आहे तुम्हाला, आपण DNA कोर्टामध्ये तर फार महत्त्व आहे त्याला.
पोलीस डिपार्टमेंटला गंभीर गुन्ह्याच्या वेळी नीतिमत्ता, त्यावेळी DNA काउन्सिलिंग आपण करतो, DNA ची तपासणी करतो. DNA कोणी शोध लावला? सायंटिस्ट वॉटसन. आणि आज त्या सायंटिस्ट वॉटसन डबल हेलिक्सचे जे केलं ना, डबल हेलिक्सची स्केल, तर त्या सायंटिस्ट वॉटसनचं आज निधन झालेलं आहे. पहिल्या पानावर त्यांचा फोटो आहे. तर ह्या जर अशा वस्तू, ह्या जर अशा गोष्टी तुम्ही वाचल्या ना, की तुम्हाला कुठल्याही सभेमध्ये असू देत, कुठल्याही समारंभामध्ये असू देत, कुठल्याही मीटिंगमध्ये असू देत, कुठल्याही क्षेत्रामध्ये असू देत, कम्युनिकेशन करायला कधीही अडचण येणार नाही. लक्षात आलं? लेटेस्ट न्यूज टेक्निक म्हणजे काय? जेवायला बसलं की जेवढा जो माहिती आहे तोच मुद्दा काढायचा विषय आणि बोलायला सुरुवात करायची. दुसरा महत्वाचा मुद्दा पॅरॉटिंग टेक्निक. पॅरॉटिंग लिहून घ्या, PARROTING. पॅरॉटिंग, पॅरॉट म्हणजे काय? पोपट. पोपट कसा बोलतो? मिठू मिठू बोलतो, गोड गोड बोलतो. आपण जे बोललेलेच उच्चारतो, बरोबर? पॅरॉटिंग टेक्निक हे शिकवतं की तुम्ही आता समजा, आता तुम्ही आणि मी, एक ताई आणि मी, आम्ही दोघी चाललोय, बरोबर? ताईंना माझ्याविषयी माहिती नाहीये काही सुद्धा, किंवा मला त्यांच्याविषयी माहिती नाहीये, पण तरी पण त्या माझ्याशी सोबत बोलत आहेत. आता तुम्ही दोघं कुणी पण चाललेले आहात आणि एक अखंड बडबडतोय, पण दुसऱ्याला काहीच माहिती नाही आणि त्याला इंटरेस्ट पण नाही तुमचा ऐकायला, पण तो माणूस बडबडतोय, ती ताई बडबडतीये. मग काय करायचं अशा वेळी? तर अशा वेळी पॅरॉटिंग टेक्निकचा यूज करायचा. संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल, त्यातला हा महत्वाचा मुद्दा आहे की पॅरॉटिंग टेक्निक म्हणजे काय करायचं. आता मी आता सांगते, समजा तुम्ही ताई म्हटलात की तुम्ही माझ्यासोबत आहात, तुम्ही म्हटलात मी आत्ता आले, सकाळपासून मी बिझी होते, खूप धावपळ झाली माझी, मी हे केलं ते केलं ते केलं, सगळं तुम्ही सांगितलं. शेवटी तुम्ही म्हटलात मला त्यामुळे लेट झालं. मी एवढंच म्हणेन तुम्हाला, लेट झाला का? तर तुम्ही पुढचं म्हणता की हो मी पिक्चरला गेले होते म्हणून लेट झाला. बरं, पिक्चरला गेलेला म्हणजे लक्षात घ्या, शेवटचे 2 शब्द उच्चारत राहायचे. पिक्चरला गेला होता एवढंच. परत ताई त्या सांगतात हो मी शोले पिक्चर बघून आले. अरे वा, शोले पाहिला? हा, मग खूप छान सीन होता. मग ती ताई सांगतच होते स्टोरी छान होती, अभिनेत्री होती, अभिनय होता. म्हणजे पॅरॉटिंग टेक्निक म्हणजे लक्षात आलं का की पुढच्या व्यक्तीला टाळायचं पण नाही. तो बडबडतोय, अनवॉन्टेड बडबडतोय, पण त्याला तर वाटलं पाहिजे की तुम्ही त्याचं ऐकताय, आणि म्हणून त्याच्या वाक्यातले शेवटचे 2 शब्द उच्चारायचे. शेवटचे 2 शब्द. हो छान मूवी का? ओके ओके. परत ती ताई एंडला म्हणते खूपच छान वाटलं, तुम्ही पण बघा. हो नक्की मी पण बघते. असं करायचं आणि तिथं तो संवाद कौशल्य यशस्वी व्हायचं. मस्त आहे ना हे टेक्निक? तर ते विसरू नका. पोपटासारखं आपण परत बोलायचं की पॅरॉटिंग. बघा किती तुम्ही छान हसताय, मस्त वाटते ना? हेच संवाद कौशल्याचं माझं यश आहे. तर ह्या पॅरॉटिंग टेक्निक नंतर अतिशय महत्वाचं ग्रेप वाईन टेक्निक आहे. ग्रेप वाईन माहिती आहे तुम्हाला, पण ग्रेप वाईन टेक्निक समाजामध्ये संवाद कौशल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आता बघा, मी मगाशी सरांचं कौतुक केलं, बरोबर? आता मी समोर सगळ्यांच्या समोर केलं, पण ते जर मी सरांच्या समोरच जर मी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन म्हटलं सर तुम्ही खूप छान आहात, तुमचं काम खूप चांगलं आहे वगैरे, सरांना कदाचित ते आवडणार नाही. सरांना वाटतं काहीतरी ह्या मस्का लावतात, काहीतरी ह्या मशीला लावतात. ते जर सर नसताना मी तुमच्यासोबत म्हणाले की साहेब खूप चांगले आहेत, आपले साहेब खूप प्रोत्साहित करतात कामाला आपल्या, आणि त्यातलं कधीतरी तुम्ही साहेबांच्या कम्युनिकेशन झालं तुमचं आणि साहेबांचं, कधीतरी मीटिंग झाली आणि त्यावेळी तुम्ही त्यांना सांगता साहेब मॅडम तुमच्याबद्दल खूप छान बोलत होत्या, मॅडमनी तुमचं कौतुक केलं, तुमच्या कामाची प्रशंसा केली, तेव्हा साहेबांच्या मनामध्ये जे स्थान होतं निर्माण, ते ग्रेपवाईन सारखं स्थान असतं आणि ते कुणी पुसू शकत नाहीये. ह्याला ग्रेपवाईन टेक्निक म्हणतात. म्हणजे ते स्थान कधीच जात नाही. इतर वेळी साहेबांना वाटतं की हा विनाकारण स्तुती करतात, पण साहेबांना कळतं की त्यांच्या मनात माझ्याबद्दल आदर आहे, माझ्या पाठीमागेही ते माझी स्तुती करतात, आणि त्यामुळे साहेबांच्या मनामध्ये आपल्याविषयी रिस्पेक्ट निर्माण होतो. तशाच पद्धतीनं जेव्हा तुमच्याकडे समाजामध्ये वावरत असताना जर कुणी येत असतात, मित्रमैत्रिणी असतील, पाहुणेपैये असतील, समाजातले असतील, अप्तेष्ट असतील, स्नेह असतील, तर सगळ्यांचं आपण कौतुक करताना किती स्तुती करायची त्यालाही लिमिट ठेवलं पाहिजे. लक्षात घ्या, अति एक्झॅजरेशन माणसाला कळतं. उगीच हरभऱ्याच्या झाडावर तुम्ही चढवाय गेला की त्यांना कळतं, तर तसं प्लीज करू नका. संवाद कौशल्य यशस्वी करायचं असेल तर ग्रेपवाईन टेक्निक वापरा. भले त्या व्यक्तीला वाटलं असेल की हे काही माणसं कधी कौतुक करत नाही, पण कधीतरी त्याला ऐकायला मिळेल की तुम्ही त्यांचं पाठी त्यांच्या कौतुक केलेलं आहे. तर हे ग्रेपवाईन टेक्निक अतिशय महत्वाचं आहे. आणि 5वं टेक्निक आहे इपॉक्सी आय टेक्निक. EPOXY, इपॉक्सी आय टेक्निक. लिहून घ्या. इपॉक्सी आय टेक्निक म्हणजे काय सांगतं? आता तुम्ही सगळे माझ्याकडे बघताय, बरोबर आहे? सगळेजण माझ्याकडे पाहताय. ताई तुम्ही माझ्याशी बघताय, माझ्याकडे बघताय, मी तुमच्याकडे बघताय, मला सगळ्यांचं कळतंय, चेहऱ्यावरचे सगळ्यांचे भाव कळतात.
कोण माझ्याकडे कनेक्टेड आहेत, कोण घरामध्ये कनेक्टेड आहेत, कुणाला पेंग आलाय. पण माझं टचवूड की आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही सगळे अटेंटिव्ह आहात, सगळे माझ्याकडे केनली कॉन्सन्ट्रेटली ऐकतात. म्हणजे कुठंतरी ते शब्द तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर इपॉक्सी आय टेक्निक हे सांगतं की तुम्ही नजरेला संवाद द्यायचं. नाहीतर काही लोकांना एक अशी सवय असते बघा, बोलायचं एकीकडं बघायचं एकीकडं. मी बोलते इकडं आणि मी इकडं बघते. काही ना असं वरती बघायची सवय असते लेक्चर देताना, सांगायचं सगळं आणि तिकडं बघायचं असतं ना. तर तसं केलं तर तो संवाद कौशल्याला कधीही यशस्वी होणार नाही. आय टू आय कॉन्टॅक्ट येणं महत्वाचं आहे. बरं, आता त्या अनुसरून जो काही तुमचं काम आहे त्या कामाच्या अनुषंगाने आय टू आय टेक्निक करा. नाहीतर दादा लोकांनी एखाद्या ताईकडे आय टू आय कॉन्टॅक्ट केला संवाद कौशल्य बाजूला राहील आणि नसतीच पिढा पाठीमागे लागेल. ती काही ताई तुम्हाला समजून घेणार नाहीये. ती ताई म्हणेल त्याला माझ्या डोळ्यात डोळे घातले, तो माझ्या डोळ्यात स्टेअर करत होता. म्हणजे कुठल्या अलिगेशन ती ताई करेल महत्वाचं माहिती नाही. बघा किती मस्त आहे ना संवाद कौशल्य. म्हणून इपॉक्सी आय टेक्निक दादा लोक तुम्ही फक्त जपून ते वापरा, पण ताई लोकांनी पण लक्षात घ्या, तुम्हाला पण त्याचा कधी कधी फटका बसू शकतो. त्यामुळे इपॉक्सी आय टेक्निक जर एखाद्या दादावर वापरायला लागला तो असं समजून जाईल की तुम्ही त्याच्यात इंटरेस्टेड आहे. त्यामुळे तसं पण करू नका. म्हणजे फायदे तुम्हाला 30 सेकंदाच्या वर लक्षात घ्या. तर त्या इपॉक्सी आय टेक्निकचे फायदे आहेत पण तितकेच तोटे आहेत. किती छान वाटलं ना तुम्ही हसताय. बिकॉज यू नो व्हॉट, माझ्या दृष्टीनं आयुष्य खूप सुंदर आहे, जगणं खूप सुंदर आहे. आणि 23 एप्रिल 2023ला माझं आयुष्य आनंदानं जगावं कसं ह्यावरती आपल्या जिल्हा न्यायाधीशाने व्याख्यान ठेवलेलं. तर त्याच्यामध्ये मी असं बोललेलं की आयुष्य आनंदाने हसत जगायला पाहिजे. कारण युअर ब्रेन डझंट नो वेदर युअर स्माइल इज फेक स्माइल और रिअल स्माइल. वाक्य लक्षात आलं की आवर ब्रेन डझंट नो युअर स्माइल इज फेक स्माइल और रिअल स्माइल. म्हणजे आपल्या मेंदूला माहित नाही की तुम्ही खरं असताय का खोटं असताय, पण तुम्ही हसताय हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या बॉडीतले एंडॉर्फिन नावाचे हार्मोन्स सिक्रेट होतात आणि आपण ते हॅपी हार्मोन्स असतात आणि आपण मनाला पॉझिटिव्ह होतो. आणि म्हणून मी सुरुवातीला पण म्हटलं ना की मला हसरे चेहरे आवडतात आणि हसत व्हायचं आवडतं. तर हे इपॉक्सी टेक्निक खूप महत्वाचं आहे. आणि लास्ट टेक्निक आहे ते थँक्यू टेक्निक. आता लक्षात घ्या, थँक्यू टेक्निकला आजच्या ह्या कॉम्प्युटरच्या जगामध्ये, या धक्काबुक्कीच्या युगामध्ये खूप महत्व आहे. प्रत्येकाला स्वाभिमान जागृत झालेला आहे. प्रत्येकाला अपडेट, इतकं कॉम्पिटेटिव्ह अपडेट आले, कॉम्पिटिशन्स आले की थँक्यू टेक्निक काय आहे. तर त्या थँक्यू टेक्निकमध्ये कुणाला थँक्यू म्हणायचं, कुणाला धन्यवाद म्हणायचं, कुणाला ओके म्हणायचं, कुणाला वेलकम म्हणायचं, हेही मॅनर्स आहेत, हेही एटिकेट्स आहेत. आता मी साहेबांना थँक्यू सो मच साहेब फॉर गिव्ह मी चान्स फॉर दिस टू डिलिव्हर दिस कम्युनिकेशन स्किल टेक्निक. आता मी थँक्यू सो मच साहेब म्हटलेलं आहे. नुसतं मी थँक्स साहेब असं म्हटलं तर ते चांगलं नाही दिसणार. यू शुड रिस्पेक्ट युअर सिनियर्स, यू शुड रिस्पेक्ट युअर जे कोण तुमचे कलिग्स आहेत त्यांना पण तुम्ही रिस्पेक्ट केलं पाहिजे. नुसतं थँक्यू म्हटलं तर त्या थँक्यूचा काही उपयोग होत नाही. कधी कधी जर मैत्रीण असेल तर तिचा हात हातात घ्या, तेव्हा तिला म्हणा अगं थँक्यू, तुम्हाला इथं बोलवलंस. कशासाठी थँक्यू म्हणायचंय ना ते शब्द तिथं वापरा. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी फॉर डिनर. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग फॉर युअर फंक्शन. थँक्यू सो मच फॉर युअर स्पेशल केक. थँक्यू सो मच फॉर युअर स्पेशल बर्थडे विशेष. म्हणजे जे काही तुम्हाला थँक्स म्हणायचं ना ती गोष्ट त्या थँक्यूमध्ये आली पाहिजे. आता लेखन संवाद. लेखन संवाद कसा करायचा. आता हे आपला शब्दांचा संवाद झाला, पण लेखन संवादही तितकाच महत्वाचा आहे. कसं होतं, शब्द हे हवेत फिरले जातात, पण लेखन जे तुम्ही लेखन करता किंवा तुम्ही ईमेल पाठवता, व्हॉट्सअप पाठवता, लिखित स्वरूपात मेसेज पाठवता, समन्स पाठवता, काही नोटीस पाठवता, हे लिखित स्वरूपात त्या व्यक्तीजवळ आयुष्यभर राहतं. त्यामुळं त्यालाही खूप महत्त्व आहे आणि तेही अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ते शब्द त्या व्यक्तीच्या मनावर अजरामर कोरले जातात. त्यामुळे ते शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तर एक खूप छानशी छोटीशी 1 मिनिटाची गोष्ट सांगते. एक सत्यम नावाचा मुलगा होता. अतिशय विद्वान होता, हुशार होता, इंजिनियर होता आणि नावाप्रमाणे तो सत्य बोलायचा. पण त्याला सवय अशी होती की ते फटकन बोलायचा, पुढच्याचा विचार करत नव्हता. काय झालं, एकदा गावात असंच काहीतरी कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यामध्ये एक वयोवृद्ध आजोबा होते आणि त्यांना काहीतरी तो असं फटकन बोलून गेला की त्या आजोबांचा त्या समारंभामध्ये अपमान झाला. मग सगळे गावकरी त्याला म्हणायला लागले, अरे तू आजोबांना दुखावलंस, तू बोल आणि तू त्यांना माफी माग. तो म्हणाला, मी तर खरं बोललोय, मी काय दुखावलं त्यांना, मी
जे वास्तव आहे तेच सांगितलेलं आहे, मी माफी मागणार नाही. मग सगळेजण तिथे एक ज्ञानी संत होते, त्यांना म्हणाले की आता हे आजोबांना हर्ट झालंय, सत्यम तर असा बसला की माफी मागणार नाही, आपण काय करायचं. मग त्या सत्यमला त्या संतांकडे घेऊन गेले सगळे गावकरी. संत म्हणाले, बाळ तू बोललास बरोबर आहे, तू सत्यच बोललास. त्याला त्यांनी उलटं बोलले नाही, कॉन्ट्रावर्सी केली नाही. तू बोललास ते सत्यच बोललास, पण तुझ्या बोलण्याचा थोडासा तरीका चुकला, तुझा टोन चुकला, आणि त्यामुळं तू आता काय कर, राहू दे, माफी मागू नकोस. असं कर, मी काही पिसं देतो तुला, आणि हे पिसं घे आणि गावातल्या प्रत्येकाच्या घराच्या हुंबऱ्यावर ठेवून ये. प्रत्येकाच्या हुंबऱ्याच्या बाहेर एक एक पीस ठेवून ये. चालत त्यानं गावात छोटंसंच गावातल्या प्रत्येकाच्या हुंबऱ्याच्या बाहेर एक एक पीस ठेवलं. संध्याकाळी तो त्या संतांकडे परत आला आणि संतांना तो म्हणाला, मी ठेवून आलो पीस सगळे. ठीक आहे. संत म्हणाले, आता असं कर, सकाळी उठल्या उठल्या ती सगळी पिसं माझी मला आणून दे. सत्यम गेला, परत प्रत्येकाच्या दारात पीस नव्हतंच, कारण वाऱ्यानं सगळी उडूनच गेली होती. तो संतांकडे आला, संतांना म्हणाला, महाराज एक पण पीस मला सापडलं नाही. महाराज म्हणाले, का? सगळी उडून गेलेली होती. एक्झॅक्टली महाराज तेच बोलले त्याला, सत्यम बाळ तू शब्द बोलून गेलास, पण ते परत घेता आले नाहीत. पिसं गेलेली परत घेता आले नाहीत, तसे तुझे शब्द परत घेता आले नाहीत. तू बोललास खरं, पण त्या टोनने बोललास, त्यामुळे त्या आजोबांना हर्ट झालेलं आहे. बोलण्यापूर्वी तू विचार करायला पाहिजे होतास. म्हणून संवाद कौशल्य इतकं महत्वाचं आहे की बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे आणि बोलतानाही विचार केला पाहिजे की कसे शब्द कुठे, कसे आणि केव्हा आणि किती प्रमाणात वापरायचे. आणि मग त्याला त्याची चूक कळली आणि त्यानं नम्रपणे माफी मागितली. आणि नंतर त्याने इतकं स्वतःला घडवलं की स्वतः त्याची व्याख्यान प्रेरणादायी तो वक्ता बनला आणि प्रेरणादायी सगळ्यांचा तो रोल मॉडेल बनला. तर आपल्याला आपण कम्युनिकेशन स्किल करायचं असेल तर स्वतःला शब्द कसे वापरायचे ते महत्वाचं आहे. असाच एक किस्सा होता की एका न्यायाधीशांकडे केस आलेली, कोर्ट केस, आणि पॅरालिगल जी व्हॉलेंटियर होती नवीनच होती आणि ते बाळ आलं होतं. त्याचं काही केस घेऊन अपराध होता, बिलो 18 जुवेनाईल होतं. आणि जाताना केस संपली आणि ती व्हॉलंटियर अतिशय हुशार होती. ती जाताना म्हटली, बाळ तुझा ह्याच्यामध्ये काही गुन्हा नाही रे, तू विनाकारण त्यामध्ये अडकला गेलास, पण इथून पुढे तुझं भविष्य खूप चांगलं आहे. ह्या 3च वाक्यानं, त्या 3च मेसेज रायटिंगनं जाता जाता त्या पॅरालिगल व्हॉलंटियरनं त्याला लिहून दिलं की तू खूप मोठा हो, तुला शुभेच्छा आहेत आणि आयुष्यामध्ये तू खूप काहीतरी नाव बनवशील. आणि नंतर खरोखरच तो एक न्यायाचा स्टुडंट बनला, लॉचा स्टुडंट बनला आणि खूप मोठा नामांकित वकील झाला तो सुद्धा. म्हणजे असे शब्द असे आहेत की लेखन संवाद आणि आपला शब्द संवाद खूप महत्वाचा आहे. कधी कधी कसं होतं बघा, तुम्ही बोलत असता आणि तुम्ही निर्विकार चेहरा ठेवता, तर तेही कम्युनिकेशन स्किलमध्ये चुकीचं आहे. तुम्ही बोलत असताना तुमचा चेहरा हसला पाहिजे, तुमचा आवाज सौम्य पाहिजे. आणि म्हणून ह्या 5 टेक्निक नंतर सगळ्यात महत्त्वाचं टेक्निक आहे व्हॉल्यूम, टोन आणि व्हॉल्यूम टेक्निक. तुमचा टोन कसा आहे त्यावर राहतं. आपल्याला वाटतं की नाही मी सहजच बोलले, पण नाही, आपल्या नकळत आपला पिच हाय झालेला असतो. तो टोन म्हणजे व्हॉल्यूम, त्या आवाजाची जी डेसिबल असतो ते खूप अगदी सौम्यपणे म्हटलं पाहिजे. मी जर आता तुम्हाला म्हटले, ए काय करतेस असं बोललं तर तुम्हाला कसं वाटेल? मग तो टोन आणि व्हॉल्यूम तेच जर म्हणलं, ताई तुम्ही काय घेऊन घेताय का, किती छान वाटतं ना. मग हे कम्युनिकेशन स्किल आहे. आणि तर शब्दांवर तुम्हाला स्वार होता आला पाहिजे, कारण शब्दच सगळं करत असतात. शब्द रडणारे असतात, शब्द रडवणारे असतात. बघा माझा एक लेख आहे, हसवणारे शब्द, रडवणारे शब्द, रुसवणारे शब्द, रागीट शब्द, अभिमानी शब्द, स्वाभिमानी शब्द, अपमानित शब्द आणि आवेल न करणारे शब्द, प्रेमाचे शब्द जे सगळ्यांना आवडतात. तर ते प्रेमाचे शब्द जर तुमच्या आचरणात रोज दैनंदिन जीवनामध्ये आले तर नक्कीच तुम्ही संवाद कौशल्य करण्यासाठी यशस्वी होऊ शकता. आणि म्हणून मला सांगायचं की वर्ड्स, वी आर व्हॉट आवर थॉट्स हॅव मेड अस. स्वामी विवेकानंद काय म्हणतात, वी आर व्हॉट आवर थॉट्स हॅव मेड अस. म्हणजे आपले विचार हे आपलं प्रतिबिंब असतात. इवन स्मॉल वर्ड्स कॅन शेक दी वर्ल्ड. महात्मा गांधी म्हणतात की छोटे छोटे शब्द सुद्धा समाज हलवू शकतो. आणि म्हणून जर तुम्हाला हा जर कायदा, लॉ तुम्हाला जस्टिस देतो, पण शब्द तुम्हाला हिलिंग देतात, कम्युनिकेशन तुम्हाला हिलिंग देतं. आणि म्हणून संवेदनांनी ओथंबलेले शब्द खूप महत्वाचे असतात. पॅरालिगल व्हॉलंटियर्स म्हणून काम करत असताना, समाजसेवक म्हणून काम करत असताना तुमचं शब्दावर प्रभुत्व असणं महत्वाचं आहे. नुसतं प्रभुत्वच असून चालत नाही, तर त्याची टोन, त्याचं व्हॉल्यूम आणि त्या शब्दांची रचना, शब्दफेक
आणि किती प्रमाणात वापरायचं हेही महत्वाचं आहे. पुढच्याला कंटाळा येईपर्यंत तुम्ही कधीही बोलायचं नसतं. आणि बरोबर आहे ना ताई, हसतायत. आपल्याला सवय असते की कधी एकदा सुरू करतो, अगदी पुढचा झोपायला लागला तरी बोलत असतो, पण तसं करू नका. प्लॅटिनम बना, म्हणजे शॉर्ट बना. सोन्यानंतर महाग काय असतं? प्लॅटिनम असतं. जेवढं तुम्ही शॉर्टमध्ये बोलाल तेवढं पुढच्याला कळतं. आपल्याला वाटतं की इतकी आपण हिस्ट्री सांगितली, पण ती हिस्ट्री युजलेस असते, काहीच त्यातले शब्द डोक्यामध्ये जात नाहीये. त्यामुळे शॉर्टमध्ये लिमिट करा. संवाद कौशल्य असे अर्थपूर्ण संवाद करा की त्या शब्दांचे अर्थ पुढच्याच्या मनावर आले पाहिजे. हसत राहा, मनानं प्रेमानं बोलायला शिका, शब्दांनी जग जिंकायला शिका. आणि सगळ्यात टेक लाईफ ॲज इट कम्स. तुम्ही जेव्हा संवाद साधत असता तुमच्या समोर, जेव्हा केस घेऊन क्लायंट येतो, तेव्हा तो ओरडलेला पण असू शकतो, तो ओरडणारा असू शकतो, फटकळ असू शकतो, रागीट असू शकतो, अंगावर धावणारा सुद्धा असू शकतो. अशा वेळी तुमची पॅरालिगल वर्कर्स म्हणून कसोटी आहे की टेक लाईफ ॲज इट कम्स. आणि काय थोर तर दम थोर, धीर धरायला शिका. बी पॅशनेट ऑलवेज. हे वाक्य लिहून घ्या, ऑलवेज बी पॅशनेट. कधी कधी तुम्ही त्याचा राग बघून स्वतः हायपर व्हायला जाता आणि तिथंच चूक होते आणि तिथंच तुम्ही हारता. तर तुम्हाला नेहमी यशाच्या शिखरावर स्वार व्हायचं असेल तर ऑलवेज यू हॅव टू बी पेशनेट. म्हणजे काय थोर तर दम थोर, धीर धरायला शिका, संयम राखायला शिका, सहनशील राहायला शिका. आयुष्यामध्ये 4 एस महत्वाचे आहेत: सहनशीलता, सौजन्यशीलता, सेन्सिटिव्हिटी आणि स्माईल. लिहिलात 4 एस? तर स्माईल खूप महत्वाचं आहे. तर स्माईल नेहमी चेहऱ्यावरचं स्माईल हे ठेवायचं, कधीही ते ढळू द्यायचं नाही, भले बाका प्रसंग असेल तरी सुद्धा. आणि म्हणून मला माझ्या एका कवितेतून सांगायचं आहे की कौशल्य किंवा संवाद किंवा कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, किंवा सुसंवाद म्हणजे काय. तर सुसंवाद म्हणजे कुंजात वेल. सुसंवाद म्हणजे कुंजात वेल, वेलीचं फूल, फुलाची पाकळी. सुसंवाद म्हणजे वेलीचं फूल, फुलाची पाकळी, पाकळीचा रंग, रंगाचा सुगंध. सुसंवाद म्हणजे रंगाचा सुगंध, सुगंधाची दरवळ, दरवळीचा आनंद. सुसंवाद म्हणजे दरवळीचा आनंद, आनंदाचे तरंग, तरंगाचे तुषार. सुसंवाद म्हणजे तुषारांची बरसात, बरसातीची धुंदी, धुंदीची नशा. सुसंवाद म्हणजे धुंदीची नशा, नशेचा ताल, तालांचे सूर. सुसंवाद म्हणजे नशेचा ताल, तालांचे सूर. आणि सुरांचे असतात शब्द, आणि सुरांचे असतात शब्द, आणि शब्दांची असते जिथे गोडी, आणि शब्दांची असते जिथे गोडी, तिथेच जमते तुमच्या आमच्या भावभावनांची होडी. तिथेच जमते तुमच्या आमच्या भावभावनांची होडी. मला जेवढा वेळ दिलेला तेवढ्या 40 मिनिटात मी कव्हर केलेला आहे आणि खूप आनंद झालेला आहे. आणि तुम्हाला काही जर तुम्हाला आणखी काही समस्या असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही जरूर मला विचारू शकता. आयुष्य खूप सुंदर आहे, जीवन खूप सुंदर आहे, जगणं खूप सुंदर आहे. हसत राहा, फुलत राहा, जीवनाच्या नंदनवनात सदैव तुम्ही बहरत राहा. माझा युट्यूबचा चॅनल आहे डॉक्टर जयश्री श्रेणिक पाटील नावाचा. त्याच्यावर हे व्याख्यान अपलोड असणार आहे. नंतर सुद्धा तुम्ही स्टडीला घेऊ शकता आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. कधी काही तुम्हाला समस्या असतील, ॲज अ पॉझिटिव्ह माइंड थेरपिस्ट आय वुड लाईक टू हेल्प यू 24/7. पॉझिटिव्ह माइंड थेरपिस्ट म्हणून मी कार्यरत आहे. तर तुम्ही नेहमीच माझ्याशी कनेक्टेड व्हा. मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी मी साहेबांच्या समोर 2 पुस्तकं देणार आहे. स्त्री शक्तीची उत्तुंगावर आली तरीही स्त्रीभ्रूण हत्याकांड नावाचे पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या शासकीय ग्रंथालयाला निवडलेलं आहे. आणि वेद शब्दांचा, आज तुमच्या मनाचा पण मी वेध घेतला आहे. मला वाटतं मी यशस्वी झालेली आहे तुमच्या मनाचा वेध घ्यायला. तर हे वेद शब्दांचा 2री आवृत्ती आहे आणि ही 5वी आवृत्ती आहे. हसत राहा, फुलत राहा, जीवनाच्या नंदनवनात सदैव तुम्ही भरत राहा. जीवनाच्या नंदनवनात सदैव तुम्ही भरत राहा. एवढं बोलून इथंच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाला काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. दादा बोला. सर्वप्रथम तुमचं त्रिवार अभिनंदन आणि अनेक अनेक धन्यवाद. मी साक्षीदार आहे तुमचा. पहिल्या पिरियडमध्ये, पहिल्या वर्षभरामध्ये तुम्ही जेवढं बोलत होता, थोडंसं अटकून बोलत होता, थोडंसं नाजूक बोलत होता, किंवा थोडंसं भयभीत होऊन देखील बोलत होता, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि आज तेच डेव्हलप वेदच्या नावाखाली तुम्ही एवढं मोठं डेव्हलप केलेलं आहे आणि विविध समित्यावरती काम करता. हेच खरं म्हणजे मी साक्षीदार आहे. आणि आज पूर्ण मी भारावून गेलो की तुमच्या या डेव्हलपमध्ये किंवा या पिरियडमध्ये
एवढं जेवढं काही तुम्ही वेगवेगळे क्षेत्र काबीज केलेले आहेत त्याबद्दल अनेक धन्यवाद दादा. काय महत्वाचं आहे, स्किलफुल कम्युनिकेशन. आज त्यांची माझी ओळख नाही, पण मलाही माहित नव्हतं की ते एवढं माझ्याबद्दल जाणतात. मग आज ह्या शब्दांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर मी कनेक्ट झाले. म्हणजेच काही हे एक स्किलफुल कम्युनिकेशन ही एक कला आहे, ती जन्मजातच असते असं नाही, काहींना जन्मजात मिळते, हे वरदान सरस्वतीचं आहे. पण मला इतकंच सांगायचं की ते वाचनामुळे आपल्याला सगळं मिळतं. दादा खूप खूप आभारी आहे तुमची मी, पण मी भयभीत कधी झालेली नाही. मी इयत्ता 3री पासून व्याख्यानं देत आहे, 4000हून अधिक व्याख्यानं गेलेली आहेत. मे बी कोर्टाच्या आवारात काही नम्रपणे बोलावं लागत असेल साहेब असताना वगैरे, तुम्हाला ते जाणवलं असेल, पण तरी सुद्धा आपण एवढं अप्रिशिएट केलं. खरंच मी मनापासून आपली आभारी आहे. आणि तुमचं कौतुक इतकं वाटतं की इथं सगळ्यांच्या समोर तुम्ही इतकं सुंदर बोललात, तर त्यांच्यासाठी एक टाळ्या. काही तुमच्याकडून कोण बोलणार आहे, कारण हे कम्युनिकेशन स्किल आहे. आणि हा टॉपिक असा आहे की जोपर्यंत तुम्ही बोलते होत नाही तोपर्यंत तुम्ही स्किलफुल बोलणार नाही. अजिबात टेन्शन घेऊ नका, चुकलं तर चुकू दे. दादा तुम्ही कोणी बोलणार आहात, कुणाकडे प्रश्न आहे? साहेबांचा मोटोच हा आहे की तुमच्यासाठी हे ट्रेनिंग का द्यायचं आहे, तर तुम्ही बोलते व्हा. आहेत कोणाला काही प्रश्न? बोला बोला, तुम्हाला काय बोलायचं असेल बोला. आम्ही समाजामध्ये काम करताना ते काबुलीची म्हणून आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती वाटते आणि त्याच्यावरती असं वाटलं की समाजामध्ये संवाद आणि एकमेकांशी मार्गदर्शन करताना तुमचं स्किल नक्कीच वापरेल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. लक्षात घ्या, संवाद हा संवेदनाने भरलेला असावा. संवाद हा संवेदनाने भरलेला असावा आणि लेखन हे आपल्या भावनांनी ओथंबलेलं असावं. म्हणजे हेच लेखन कौशल्य, आपल्या भावना त्याच्यामध्ये असाव्यात. यशस्वी व्हाल. तुमचेही मनापासून आभारी आहे. हे कनेक्शन असंच राहू दे. आणि मॅडम मी तुमचं हे ऐकलं डॉक्टर अनिल मंडलेच्या कार्यक्रमामध्ये, मी तिथूनच झाले आणि तेव्हा तुमचं मी हे ऐकले. फार वर्ष झाले, 2012. हां 2012 भगिनी निवेदितामध्ये. राईट. तर हे आपलं संवाद कौशल्याचं ही माझी मिळकत आहे. आज शब्द संपत्तीच्या जोरावर मी तुमच्यासाठी सारखी जनसंपत्ती माझ्या तिजोरीत आज मिळवलेली आहे. त्याचा मला आनंद आहे. आणि आजची ही 9 नोव्हेंबर 2025 ही मी तारीख नक्कीच तुमच्यासाठी ही माझ्या स्मरणात राहील. माझ्या शुभेच्छा फॉरेवर तुमच्यासाठी आहेत. आणि तुमच्यासाठीचं हे पुस्तक हे एक प्रतिनिधी म्हणून साहेबांकडे देते आणि तुमच्यातल्याच एकाने स्वीकारावं. ह्यामध्ये वेद शब्दांचं या. दादा तुमच्यातले एक जण या. असं नको फक्त ताईला दिलं, कम्युनिकेशन आहे, दोघांच्या बरोबर कम्युनिकेशन पाहिजे. बघा ह्यालाच काय म्हणायचं, समयसूचकता. 4S मधलं हे आहे समयसूचकतेनं. मी भान ठेवून बोलवलं ना, तर हे संवाद तुमचा यशस्वी व्हावा. या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, खूप खूप आभार. एकमेकांची सेवा प्रार्थना खूप खूप आभार. आपलं त्यामध्ये सगळ्यात पॅरेंटिंग टेक्निक हे सगळ्यात मला आवडलं. सगळ्यांना विनंती आहे ते टेक्निक फक्त साहेबांसमोर वापरू नका. ठीक आहे. यानंतर मी मायका मानवरे मॅडमला विनंती करतो. धन्यवाद. मला माहिती आहे की लंच ब्रेकची वेळ झालेली आहे, त्यामुळे कोणीही काळजी करू नका. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि जेवढा वेळ इथं लागेल तेवढा वेळ तुम्ही जेवणावरती काढू शकता. पूर्ण पोट भरून जो काही राग आलेला आहे तो तुम्ही जेवणावरती पूर्ण काढा, मनसोक्त जेवा. त्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल. मी जो माझा विषय आहे तो मी प्रयत्न करेन की शॉर्ट बट स्वीट ठेवण्याचा. जास्त वेळ घेणार नाही, कारण मी समजू शकते की पोटात जेव्हा युद्ध चालू असतं आणि समोर कोणीतरी कंटिन्यू बोलत असतं त्यावेळी